नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तर मित्रांनो, आज जे आहे तर नवीन अपडेट आलेला आहे. नारी शक्ती दूत ॲप्लिकेशनला नवीन अपडेट आलेला आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमचा फॉर्म जर चुकलेला असेल तर तुम्ही त्या फॉर्मला परत अपडेट करू शकतात. तर ते कशा पद्धतीने एडिट करू शकतात, त्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले प्ले स्टोअरला जाऊन ॲप्लिकेशनला जे आहे तर अपडेट करून घ्यायचं आहे. मी आत्ताच जस्टमध्ये अपडेट केलं आहे, त्यामुळे मला डायरेक्ट ओपन करण्याचं ऑप्शन इथे दाखवत आहे. त्यामुळे मी याला ओपन करून घेतो. ओपन केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. नवीन अपडेट आल्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीने हे दिसणार आहे. तर हे थोडंसं टाईम घेत आहे, त्यामुळे थोडंसं थांबून घेऊयात. बघू शकता तुम्हाला अशा पद्धतीचा इंटरफेस इथं बघायला मिळणार आहे. जसं तुम्ही ॲप्लिकेशनला अपडेट केलं त्यानंतर तुम्हाला असे ऑप्शन म्हणजे इथं बघायला मिळणार आहे. तर तुम्हाला इथून केलेले अर्जमध्ये क्लिक करायचं आहे. म्हणजे तुम्ही कोणते फॉर्म भरलेले आहेत त्यावरती क्लिक करायचं आहे. केलेले अर्जवरती क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर तुम्ही किती फॉर्म भरलेले आहेत त्यावरती तुम्हाला दिसून जाईल. मी इथे खूप सारे फॉर्म भरलेले आहेत, कारण मी सेतूमध्ये कामाला आहे. आता इथं बघू शकता, मी एक फॉर्म इथं तुम्हाला ओपन करून दाखवतो की तुम्ही कशा पद्धतीने याला एडिट करू शकता. जर तुमची काही माहिती चुकलेली असेल तर तुम्ही इथून त्याला अपडेट करू शकता, किंवा मग तुम्ही जर काही डॉक्युमेंट तुम्हाला वाटत असेल की तुम्ही डॉक्युमेंट चुकीचे अपलोड केले आहेत, तर तुम्ही इथून ते सुद्धा एडिट करू शकता. तुम्ही बघू शकता, एक वेळेस तुमची माहिती पूर्ण इथे बघू शकता की तुम्ही काय काय अपलोड केलेलं आहे, काय काय माहिती भरलेली आहे. हे सगळं बघून झाल्यानंतर जर तुम्हाला काही बदल करायचा असेल तर तुम्ही इथे एडिट बटनावरती क्लिक करून तुमचा जो फॉर्म आहे तो पूर्णपणे परत एडिट करू शकता. इथे बघू शकता SMS व्हेरिफिकेशन जे आहे तर ते डन झालेलं इथे तुम्हाला बघायला मिळेल. जर तुमचं फॉर्म SMS व्हेरिफिकेशन डन झालं असेल तर इथे तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इन पेंडिंग टू सबमिटेड. म्हणजे हा जो फॉर्म आम्ही भरलेला आहे तो अजून पेंडिंगला आहे. हा सबमिट झालेला आहे पण पेंडिंगला आहे, म्हणजे अजूनपर्यंत हा वरती सबमिट झाला नाही आहे. तर इथे तुम्ही एडिट बटनावरती क्लिक करून तुमची माहिती पूर्ण भरू शकता. भरलेली अर्जामध्ये फक्त एकदाच बदल करता येईल. म्हणजे जर कधी हा फॉर्म चुकला असेल आणि तुम्हाला याला एडिट करायचा असेल तर इथे लिहिलेलं आहे की भरलेला फॉर्म फक्त एकदाच एडिट, म्हणजे याच्यामध्ये काय जे बदल तुम्ही करणार आहात ते बदल फक्त एकच वेळेस तुम्ही करू शकता. त्यामुळे म्हणजे एकदम सुरक्षित पद्धतीने तुम्हाला जी माहिती भरायची आहे ती सर्व ॲक्युरेट माहिती भरा, जेणेकरून तुम्हाला परत प्रॉब्लेम यायला नको. तर मित्रांनो, तुम्ही अशा पद्धतीने माहिती भरा आणि परत जे आहे तर तुमचे डॉक्युमेंट वगैरे तुम्ही अपलोड करून इथून माहिती अपडेट करून टाका. तर मित्रांनो, मी माहिती जी आहे तर ती पूर्ण भरलेली आहे, त्यामुळे मी परत अपडेट करत नाही आहे. मी इथे फक्त ॲस्पेक्टेड हमीपत्रावरती क्लिक करून माहिती अपडेट करून टाकतो. तर इथे माझी माहिती जी आहे तर मी फॉर्म सबमिट करत आहे. तर माझा फॉर्म इथे सबमिट झालेला आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने तुम्हाला नवीन फॉर्म जो आहे तर जर कधी एडिट करायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने एडिट करू शकतात. इथे परत जे आहे तर ज्यांचा हे आहे, ज्यांचा पण फॉर्म आहे त्यांना परत OTP जाईल आणि तो OTP तुम्हाला इथे टाकून व्हेरीफाय OTPवरती क्लिक करून तुम्हाला तुमचा फॉर्म सबमिट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला सर्व माहिती फिल करायची आहे. परत जर काही माहिती एडिट करायची असेल तर अशा पद्धतीने तुम्ही तुमची माहिती एडिट करू शकता. तर आजचा व्हिडिओ फक्त बनवण्याचं एवढंच होतं की नवीन अपडेट आल्यामुळे तुम्ही फॉर्मला एडिट करू शकता. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.